डेली हालात न्यूज में आपका स्वागत है। देखिए आज की टॉप खबरें। नो क्लोजर ओनली बुलडोजर। पूना के हिट एंड रन वाकये के बाद महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे का नशा मुक्ति अभियान शुरू हो गया है। पुणे के बाद मीरा रोड थाने और बंबई के गैर कानूनी बार निशाने पर महाराष्ट्र के बुलडोजर बाबा का खिताब और मीरा रोड से थाना तक प्रताप सरनाइक के बुलडोजर बाबा वाले कार्टून ने इन दिनों धूम मचा दी है। सोशल मीडिया और न्यूज़ चैनलों पर यह खबर नुमायां तौर पर नजर आ रही है। पूना के हिट एंड रन वाकये ने नाइट क्लब और पूना के नाइट कल्चर की कलई खोल दी है और वहां की आवाम ने दौलत का सहारा लेकर अपने खाती बेटे के जुर्म की पर्दापोशी गैर कानूनी ढंग से करने वाले वालिदैन को सबक भी सिखाया है। पूना के पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने वजीर आला एकनाथ शिंदे की हिमा पर पूना को ड्रग फ्री शहर करने का अज़्म किया हुआ है और उन्होंने कहा कि पूना को उड़ता पूना पुकारना बिल्कुल गलत है। पूना एक सकाफती, तारीखी और तालीमी शहर है और यहाँ इस तरह की एक्टिविटी बिल्कुल बर्दाश्त नहीं की जाएगी। देखिए श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र के सीएम ने महाराष्ट्र भर में ड्रग माफिया और पब्स और बारों के ताल्लुक से और उनके लिए क्या अहकाम जारी किए, गौर से सुनिए। त्यांच्या पालकांची मानसिक स्थिती जी आहे त्याचा विचार करून ही तरुण पिढी नशेच्या आहारी जाता कामा नये। हे भारताचं भविष्य आहे, त्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आम्ही ड्रगवर, विकणाऱ्यांवर, ठेवणाऱ्यांवर, अगदी सप्लायर पासून पेडलर पर्यंत सगळ्यांवर कठोर कारवाई करणार, त्यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारचा कठोर कायद्याने त्यांना आतमध्ये घालणार आणि हे सगळी त्यांची पाळंमुळं जी आहेत ही खोलवर रुजलेली आहे ती उकळून टाकणार आणि त्यांचे जे ड्रगचे अड्डे आहेत हे ड्रगचे अड्डे देखील बुलडोजर म्हणताय ना, बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी उकळून टाकणार। सरनाईक साहेब हिंदी में जानना चाहते हैं? नाही सर, मराठी में द्या। हां हां, बिलकुल उद्ध्वस्त करणार। यस, हे ड्रग पूर्णपणे संपवेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही। नो क्लोजर ओनली बुलडोजर। पब आणि ड्रग्स याला कधीच ते पाठिंबा देणार नाहीत, कारण तरुण पिढी जी वाया जाती आहे। आज पुण्यामध्ये आपण जे काही पाहिलं तिथून सुरुवात झाली आणि फक्त पुणे नाही, ठाणे नाही, मुंबई नाही, नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रगची जिथे जिथे विक्री होते, ड्रगमुळे तरुण त्यांचं आयुष्य बर्बाद होतं, त्यांचा परिवार चिंतित होतो। ती मुलं जी आहेत ते आमच्या मुलांसारखीच आहेत। त्यामुळे सरकार ड्रग विकणाऱ्यांवर, ड्रग ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे। त्यांची पाळंमुळं खोदून नष्ट करण्याची कारवाई सुरू केलेली आहे। शाळा कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्या असतील, दुकानं असतील, हॉटेल असतील, हे सगळं बुलडोजरने उकडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत पूर्ण ड्रग मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील, एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो।